नागपुरातील धोकादायक ट्यूशन क्लासवर धडक कारवाई करण्यात आली आहे। नागपूर शहरातील 103 ट्यूशन धोकादायक श्रेणीमध्ये तर नागपुरातील 103 ट्यूशनमध्ये अग्निशमन यंत्रणा नाही। कारवाईमध्ये ट्यूशन क्लासेसला 7 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आलाय। तर 7 दिवसांमध्ये अग्निशमन यंत्रणा न लावल्यास टाळं लावण्यात येणार आहे। हजारो विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। लखनौमध्ये कोचिंग क्लासेसमध्ये झालेल्या अग्नितांडवानंतर नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने ही मोहीम हाती घेतलेली आहे आणि कोचिंग क्लासेसमध्ये शहरातील जेवढे कोचिंग क्लासेस आहेत त्यामध्ये अग्निशमन यंत्रणा प्रभावी आहे की नाही, उपयुक्त आहे की नाही याची तपासणी करण्यात येते। त्यापैकी काही वर नोटीस देऊन कारवाई देखील करण्यात आलेली आहे। रुपालीताई ठाकूर आहेत आपल्यासोबत, अग्निशमन सभापती आहेत महानगरपालिकेचे। ताई, कशा प्रकारची मोहीम हाती घेतलेली आहे आणि काय कारण सांगाल? लखनौमध्ये जी घटना घडली ट्युशन क्लासेसमध्ये, ही घटना आपल्या नागपूरमध्ये नाही व्हावी म्हणून आम्ही यावर प्रथम पाऊल उचललेलं आहे। प्रत्येक ट्युशन क्लासेसमध्ये जाऊन आम्ही पाहणी करत आहोत। त्याच्या पहिले पण आम्ही आकाश ट्युशन क्लासेसमध्ये पाहणी केली आहे। आता ही रहाटे ट्युशन क्लासेस आहे, वेगळ्या वेगळ्या ट्युशन क्लासेसमध्ये आम्ही पाहणी करणार आहोत। काही आढळलं का या ट्युशन क्लासेसमध्ये? काही बाबींची पूर्तता जी आवश्यक आहे ती करण्यात आलेली नाहीये किंवा कुठे पूर्णता करण्यात आली? जसं आम्ही इथे जसं उभा आहोत रहाटेमध्ये, तर एक्झिट इथे एकच आहे। तर हे दुसरी एक्झिट आता करणार आहे। यांना आम्ही मुदत देत आहोत। जर या मुदतीमध्ये त्यांनी केलं नाही तर मग ही ट्युशन क्लासेस सीज करणार। काही 103 जे कोचिंग क्लासेस आहेत त्यांना नोटीस देखील बजावलेली आहे की त्यांनी पूर्तता केलेली नाहीये म्हणून शहरात। नोटीस देणं सुरू आहे, पूर्ण ठिकाणी नोटीस गेलेले आहे आणि त्यांना वेळ दिलेली आहे। जर पूर्ण कारवाई नाही केली किंवा आवश्यक जी आहे प्रतिबंधक कारवाई नाही केली तर मग काय महानगरपालिका पाऊल उचलेल? त्यांनी नियमाविरुद्ध जर काम केलं आणि नियमाविरुद्ध जर अधिकाऱ्यांनी पण त्यांच्या सपोर्टमध्ये केलं तर अधिकाऱ्यांवर पण आणि ट्युशन क्लासेसवर दोघांवर कारवाई करण्यात येईल। अग्निशमन अधिकारी आहेत आपल्यासोबत, शिवाजी शिर्के सर, काय सांगाल? नेमके नियम काय आहेत? नियम काय सांगतात अग्निशमन विभाग? ऍक्च्युली क्लासेसला आपला असा काही नियम नव्हता पहिले आणि ते क्लासेस छोट्यातून मोठे होतात। त्याच्यानंतर आमच्या अधिनियमाच्या कारवाईसाठी 2 NBC आणि याच्या माध्यमातून आम्ही कारवाई करतो। तर कारवाई करता करता त्यांना जे आम्ही नियमाच्या बाहेर जाऊन नाही करत, पण जे नियमात बसते ते आम्ही त्यांना नोटीस देतो। पहिल्यांदा सगळ्यात पहिले 3 तासाचा नोटीस देऊन आम्ही चेक करतो। सगळं चेक केल्यानंतर आम्ही त्यांना ती यंत्रणा सांगतो की हवी, त्यांना वेळ देतो, अवधी देतो। पण क्लासेस छोट्या राहते, एक सिंगल फ्लोअर राहते, नंतर एक वाढवतात। तर त्यांना की आमची अशी हे नव्हती, पण आता ते नियमात असं आहे की 100 पोरं किंवा 100 हे जर झाले तर त्यांना ते नॉर्म्स लागू होतात। खूप खूप धन्यवाद। जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।